ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तब्बल 18 वर्षानंतर विजय पाटील याच्या हत्येतील 3 आरोपींना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। नेमकं न्यायालयामध्ये काय युक्तिवाद झाला आणि कशा प्रकारे त्यांना शिक्षा सुनावली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आरोपीचे वकील हरीश सरोदे। यांनाच विचारूया की सर, काय सांगाल, आज जी शिक्षा सुनावली आहे कुठल्या आधारावरती न्यायालयाने या तिघांना दोषी मानलं होतं आणि या केसमध्ये 10 जणांची अजून निर्दोष सुटका केली होती? नेमकं काय पूर्ण प्रकार हा होता, कशा प्रकारे आज युक्तिवाद झालेला आहे आणि काय आदेश आलेले? या घटनेतील जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी सरकार पक्षाला काही मदत केली नाही, परंतु याच्यामधले जे आयविटनेस लोक होते, ते मैताचे भाऊ लोक होते, त्यांनी सपोर्ट केला। हा गुन्हा दाखल करताना 150 विथ 302 होतं, परंतु 10 आरोपी लोकांना निर्दोष सुटल्या कारणाने ते सुप्रीम कोर्टाचं एक असं सायटेशन आहे का त्याच्यामध्ये जर 149 असला आणि 149चा जर एव्हिडन्स आला नाही तर ऑटोमॅटिकली 34 त्याच्यामध्ये अप्लाय होतो आणि त्या 34ला करून तो शिक्षा द्यावी। याच्यातले 10 अटक करताना 13 आरोपी होते, परंतु 10 आरोपींची निर्दोष मुक्त झाली। म्हणजे 3 आरोपी होते ते 302 रीड विथ 34 अशी त्यांनी जन्मठेप दिलेली आहे। पण असं महत्त्वाचं आहे की योगेश कुलकर्णी साहेबांनी जे लिनियन्सीवर जे आर्ग्युमेंट केलं, म्हणजे दोषी झाल्यानंतर जे शेवटच्या वेळेला आरोपीचा तर्फे एक विनंती करण्यात येते, त्यावेळेला योगेश कुलकर्णी साहेबांनी सुंदर असं त्यांचं आजची आर्थिक परिस्थिती, त्यांचं हेल्थच्या इश्यूज हे सांगितलं। मेहरबान कोर्टाने प्रोनाऊन्स करताना तरी कोणताही दंड आकारण्यात आला नाही। जर तो दंड आकारण्यात आलेला नसेल तर मला वाटतं पहिल्यांदा माझ्या तर वकिलीमध्ये मी पहिल्यांदा असं आहे म्हणजे जजमेंट बघितले तर त्याच्यामध्ये कोणताही दंड आकारण्यात आलेला नाही। तरी पण आपल्यासोबत कुलकर्णी साहेब तुम्हीही देखील या ठिकाणी युक्तिवाद केला। एवढ्या 18 वर्षापासून तुमच्या वकिलांची टीम या ठिकाणी 13 जणांना वाचवण्याच्या पाठी होते, कारण यामध्ये काही निर्दोष होते, आणि कशा पद्धतीने 18 वर्षाचा तुमचा युक्तिवाद झाला या ठिकाणी? सदर प्रकरणामध्ये आज रोजीपर्यंत 23 साक्षीदार जे काही झालेले होते याचा एकंदरीत आढावा घेतला तर सरकार पक्षाने त्यांच्यातर्फे त्यांचे असलेले तथाकथित जे नात्यासंबंधातले किंवा त्यांचे इंटरेस्टेड विटनेस, आमच्या कायद्याच्या भाषेत बोलले जाते, असे साक्षीदार तपासले। काही डॉक्टर मंडळी तपासली गेली, पण सदर प्रकरणामध्ये बऱ्यापैकी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या घटनेमध्ये ग्रामपंचायतीचे जे नैसर्गिक उपलब्ध साक्षीदार होते यांनी सरकार पक्षाला मदत केली नाही, ते फितूर झाले। परंतु फितूर झाले असताना सरकार पक्षातर्फे त्यांना जे सजेशन्स दिले जातात, पोलिसांना सांगताना तुम्ही असे सांगितलं होतं, या गोष्टीमध्ये त्याचा अंतर्भाव येत होता। मैताला घटनास्थळावरून हॉस्पिटलमध्ये नेण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये साधारणपणे या संपूर्ण दोषारोपपत्रामध्ये 6 ते 7 साक्षीदार सांगतात वॅगनर गाडी मी चालवून नेली, आणि 6 ते 7 माणसं बोलतात बाबा पुढे मी बसलेलो होतो आणि 2-3 म्हणत होते मागे मी घेऊन बसलो होतो मांडीवरती। तर या प्रकरणामध्ये जे मैताला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रक्त सांडलेलं होतं अशा प्रकारचा कुठलाही पुरावा ते देऊ शकले नाहीत संदिग्धरित्या, म्हणजे न्यायालयाने खात्रीशीररित्या त्याच्यावरती विश्वास ठेवावा असा। त्यामुळे न्यायनिर्णयाची अंतिम प्रत अजून आम्हाला मिळाली नाही, परंतु साधारणपणे या सर्व युक्तिवादाचा आणि घटनास्थळावरती काही अजून हत्यारं जी सापडून आली आहेत या हत्यारांचा वाली कोड हे अख्ख्या चार्जशीटमध्ये आम्हाला समजू शकलं नाही। 18 वर्ष या केसमध्ये लक्ष देऊन आरोपींकडनं 6 हत्यारं जप्त करण्यात आली होती, एक गावठी कट्टा, एक रिव्हॉल्वर सदृश हत्यार जप्त करण्यात आलं होतं। तरी पण घटनास्थळावरती 3 हत्यारं जी होती या संपूर्ण प्रकरणात तथाकथित प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगताना प्रत्येक वेळी हत्यारांचे कोणी सांगितलं 11 हत्यारं आहेत, कोणी सांगितलं 11 तलवारी होत्या, कोणी सांगितलं 7 होत्या, ओळखताना 7 ओळखल्या, दाखवताना 9 दाखवण्यात आल्या होत्या। अशा सर्व प्रकारचा उहापोह न्यायालयाने न्यायनिर्णयात केला असेलच, तरी पण त्याची प्रत आली की आम्ही यापुढे योग्य ते अपील दाखल करणार आहोत। एकूण किती पानाची ही चार्जशीट होती? किती जणांचा साक्ष या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं? साक्ष 23 साक्षीदारांची झाली। चार्जशीट साधारण मला वाटतं जवळपास 900 ते 1200 पानाचं चार्जशीट असेल। सदर प्रकरणात तपासी अंमलदार यांचा पूर्वी 4 तारखेला सरोदे सरांनी सांगितल्याप्रमाणे तपासी अंमलदारांचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाल्या कारणामुळे त्यांचे तत्कालीन रायटर यांना तपासण्यात आलं होतं, परंतु या चार्जशीटमध्ये काही कागदपत्र जी आहेत ही ऑफसेट प्रिंटिंगवरती टाईप केली होती, त्यामुळे त्याचा देखील पुरावा येऊ शकला नाही। सरकार पक्षातर्फे एक ह्याच्यातला महत्त्वाचा एक जो दुवा होता, काही ठराविक साक्षीदार त्यांच्यातर्फे आणले गेले, काही साक्षीदार उपलब्ध असूनसुद्धा आणले नव्हते,
आणि एकंदरीत या प्रकरणामध्ये एक डोंबिवली MIDCतल्या संदर्भातला एक वाद होता, म्हणजे विजय वंडार पाटील याच्या मृत्यूस काही इतरही कारणीभूत असू शकतात या संदर्भात जे आम्ही उलट तपास घेतला होता त्यातील एक महत्त्वाचा साक्षीदार सरकार पक्षाने शेवटपर्यंत आणलेला नाही, तरी पण त्याच्या संदर्भातलं कायद्याच्या दृष्टीने तपासी अंमलदाराची सही ओळखणाऱ्या माणसाकडून सदरच्या साक्षीदाराचा जबाब आम्ही रेकॉर्डवरती आणण्यात यश मिळवलं होतं, त्याचा देखील उहापोह या न्यायालयाच्या निकालामध्ये असू शकतो. अरे जी दुसरी गोष्ट आपण पाहायला गेलं तर हा 18 वर्षाचा प्रवास होता, याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचं लक्ष या केसवरती होतं, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक नेते त्यांच्या मुलाची ही हत्या झाली होती आणि शिवसेना शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहे महेश पाटील यांच्यावरती हा आरोप होता. नेमका त्यांचा काय रोल होता आणि कशा पद्धतीने त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे? सदरू घटनेच्या वेळेला जे महेश पाटीलला त्यांना जो ह्या गुन्ह्यामध्ये जो रोल दिलेला त्यांचा असं केलेलं का ज्या वेळेला त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मर्डर होत असताना ते मैताचे नातेवाईक ते ऑफिसच्या त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर उभे होते त्याच्या मैताच्या गाडीसोबत. त्यावेळेला महेश पाटीलांनी एक सखाराम गायकर नावाच्या आरोपींनी ह्या 2-3 साक्षीदारांना ते त्या विजय वंडार पाटीलला वाचवायला जाऊ नये म्हणून महेश पाटील आणि सखाराम गायकरांनी त्यांना तलवारीने थ्रेट केलं. असा महेश पाटील यांना आणि सखाराम गायकरला रोल होता. पण त्याच वेळेला महेश पाटील एक 403/2099 त्याच्याविरुद्ध एक गुन्हा पेंडिंग होता त्यावेळेला महेश पाटील विरुद्ध. त्याच्यामध्ये 403/2099 त्याला मेहरबान कोर्टाने वॉरंट इश्यू केलेलं. ते वॉरंटचं कॅन्सल करण्यासाठी तो सकाळपासून सायंकाळपर्यंत मेहरबान कोर्टात हजर होता. मग ते वॉरंट कॅन्सलेशन अर्ज, तो टेकन ऑन बोर्डचा अर्ज, ते वॉरंट कॅन्सलचा अर्ज, त्याला लावलेली 200 रुपयाची फाईन, हे सगळे कागदपत्र आम्ही सर्टिफाय करून ते मेहरबान कोर्टात दाखल केलेले आणि त्याला एक्झिबिट नंबर 403 ते कोर्टात झाल्यामुळे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स असल्यामुळे प्रायमरी एव्हिडन्स असल्यामुळे ते कोर्टामुळे एक्झिबिट झाले. म्हणजे सरकार पक्षाने जे एकाच माणसाला 2 ठिकाणी जे दाखवायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांचा तो रोल आणि त्याच्या इतर आरोपी जे 10 आरोपी त्यांचा फायदा झाला असावा. कारण आतापर्यंत आमच्याकडे ते जजमेंटमध्ये काय नेमके ऑब्झर्वेशन घेतले ते माहीत नाही, पण त्यांनी जो रोल दिला होता महेश पाटीलला एकच टायमाला 2 ठिकाणी उपलब्ध असलेला तो आरोपी, मग सरकार पण तो महेश पाटील त्यावेळेला कुठे होता? मेहरबान कोर्टात होता. आणि त्याच वेळेला तो महेश पाटील त्या ग्रामपंचायत ऑफिसच्या इथं त्या मर्डर करणाऱ्या लोकांना सपोर्टिंगला होता. तो ॲक्च्युअली ॲसॉल्टमध्ये होता, फक्त विटनेस लोकांना थ्रेटनिंग करायला होता तिथे. आणि त्याच्यामध्ये तो मर्डर केल्यानंतर तो पळून जाताना सखाराम गायकर आणि महेश पाटील एका गाडीमध्ये पळून जात असताना ह्या विटनेस लोकांचा मामा जो पिसवली इथे राहतो तर त्या पिसवलीच्या नाक्यावर त्यांनी महेश पाटील आणि सखाराम गायकरला बघितलेला. म्हणजे 2 असे त्यांनी आरोपी बनवलेले जे त्या घटनास्थळापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर होते. याच्या पुढची भूमिका काय असणार आहे याच्यामध्ये? आता ते जजमेंट आल्यानंतर त्याचं वाचल्यानंतर कळेल कोणत्या ग्राउंड. याच्यामध्ये आर्म्स ॲक्टमधून आम्हाला डावललं आहे. बाकीचे जे सेक्शन आहेत आर्म्स ॲक्ट गेले, 135 गेले, बॉम्बे पोलीस ॲक्ट गेला. फक्त निव्वळ 302-34 खाली हा गुन्ह्याखाली 3 आरोपींना शिक्षा देण्यात आले. पण गुन्हा दाखल करताना हा जो गुन्हा आहे हा 143, 47, 48, 49, 302, 323, 506, 120B अशा बऱ्याच कलमाखाली तो गुन्हा नोंद करण्यात आलेला. पण एव्हिडन्समध्ये बाकीचे जे सेक्शन लावण्यात आलेले त्याच्याविरुद्ध काही पुरावाला नाही. फक्त 302 आणि 34 खाली त्यांना दोषी ठरण्यात आलेलं आहे. आता त्याचं अवलोकन करून त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये अपील दाखल करत आहे. एकंदरीत पाहिलं तर आज न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. 3 आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. मात्र न्यायालयाच्या ऑर्डर कॉपी आल्यानंतर त्यासाठी पण देखील आम्ही उच्च न्यायालयामध्ये हाक देणार असल्याचं वकिलांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.